नमस्कार. रेणुका आर्ट्स आयोजित अभिवाचन स्पर्धेत मी सौ शैला जुन्नरकर प्रेम या विषयावर जयंत जोशी लिखित न भूतो न भविष्यती या कथेचे मी सादरीकरण करत आहे. नवी दिल्लीतील ग्रँड कन्व्हेन्शन सेंटरमधील एक उबदार संध्याकाळ. सर्वत्र कॅमेऱ्यांचे फ्लॅश झळकत होते. सुरक्षा रक्षक वॉकी टॉकीवर संभाषण करीत होते आणि सुटाबुटातील लोकांची लगबग चालू होती. मंत्री, व्यापारी, मान्यवर आणि परदेशी पाहुण्यांनी हॉल गच्च भरलेला होता. पहिल्या रांगेत देशातील सर्वात शक्तिशाली स्त्री पुरुष बसलेले होते. तिसऱ्या रांगेतील एका कोपऱ्यात खुर्चीत एक फिकट रंगाची कॉटन साडी परिधान केलेली एक स्त्री बसलेली होती. तिची उपस्थिती तशी काही फार कोणाच्या नजरेत येण्यासारखी नव्हती. त्या स्त्रीचे नाव होते लक्ष्मी पिचाई. ती कोण आहे हे फारच थोड्या लोकांना माहीत होते. प्रकाश झोतात होता तो त्या स्त्रीचा मुलगा सुंदर पिचाई, गुगलचा CEO, भारताची शान. सुंदर पिचाई असा माणूस ज्याने या पदावर पोहोचण्यासाठी अनेक अग्निदिव्य पार केली होती, आज या संध्याकाळी भारत सरकारकडून या भारत पुत्रास गौरवण्यात येणार होते. त्याचा सत्कार ही एक दुर्मिळ घटना होती. यासाठी देशातील हुशार लोकांना एकत्र आणले होते. सुंदरची नजर सारखी आईकडे वळत होती. असं आपल्याकडे लक्ष दिलेलं तिला आवडत नव्हतं. ती शांतपणे मांडीवर हात घेऊन बसली होती, मात्र तिचे डोळे शांत भावनेने भरून आलेले होते. पंतप्रधान मोदी व्यासपीठावरून येताच टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाला सुरुवात झाली. अत्यंत प्रभावी शब्दांनी आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास, त्यासाठीचे कष्ट आणि मूलभूत संस्कार यांनी ओतप्रोत भरलेले ते भाषण अत्यंत शक्तिशाली होते. त्यांनी उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि कलाकारांच्या नावाचा उल्लेख केला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला होता. मग त्यांचा आवाज गहिवरून आला आणि ते म्हणाले, आज आम्ही काही केवळ सुंदर पिचाई यांचा सन्मान नाही करत आहोत, तर आम्ही अशा एका मातेच्या जीवन प्रवासाचा सन्मान करत आहोत, जिने आपल्या मुलाला शिकता यावे म्हणून एकेकाळी आपलं जेवण सोडून दिले. सुंदरच्या हृदयाची धडधड वाढली. त्यांनी हे कधीच जाहीरपणे सांगितले नव्हते. सभागृहात नीरव शांतता पसरली. कॅमेरा हा प्रसंग टिपण्यासाठी इकडे तिकडे त्यांची लगबग सुरू झाली. लोकांनी आजूबाजूला आपल्या नजरा फिरवल्या. मोदीजी शांतपणे व्यासपीठावरून उतरले, पण ते सुंदरच्या दिशेने गेले नाहीत, तर ते गेले त्या तिसऱ्या रांगेच्या कोपऱ्यात बसलेल्या सामान्य कॉटनची साडी नेसलेल्या त्या स्त्रीपाशी. लक्ष्मी गोंधळली. तिने वर पाहिले. तिचे हात थरथरले. प्रत्येकाचा जणू श्वास रोखला होता. मोदीजी अत्यंत नम्रपणे उद्गारले, केवळ तुमच्या त्यागाने हे शक्य झाले आहे. आणि मोदीजी यांनी वाकून त्या लक्ष्मीबाईंना पदस्पर्श करून नमस्कार केला. संपूर्ण हॉल निशब्द उभा राहिला. धडाधड कॅमेऱ्याचे फ्लॅश झगमगले. वार्ताहरांची धावपळ होती. सुंदरचे डोळे अश्रूने डबडबले. त्यांनी अशी अपेक्षा स्वप्नातही केली नव्हती. त्याने अनेक वर्ष सिलिकॉन व्हॅलीत घालवली होती. अनेक राष्ट्रांच्या अध्यक्षांशी, पंतप्रधानाशी, राजाशी आणि त्यांची भेट झाली होती, पण कोणी त्यांच्या आईचा असा सन्मान केला नव्हता. शाळेत असताना सुंदर अतिशय शांत मुलगा होता. तो कधीही आक्रमक नव्हता, पण अतिशय चौकस होता. त्याचे शिक्षक म्हणत, सुंदरची स्मरणशक्ती आरशासारखी आहे. एकदा डायल केलेला नंबर अथवा लिहिलेला कोड त्याचा तोंडपाठ होत असेल. कधी कधी रात्रीच्या वेळी लाईट, पंखे चालत नसत. सुंदर आणि त्याचा भाऊ जमिनीवर झोपलेले असताना घामाघूम होत असत आणि त्यावेळेला ही माऊली आपल्या या पुठ्ठ्याने वारा घालत असे. बघता बघता रात्र सरत असे आणि ती कामाला जात असे. आजचा असा हा त्यांचा दिनक्रम होता. पण काही दिवसानंतर सुंदरला अमेरिकेत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली.
तेव्हा आपण जाऊ शकू की नाही हा सुंदरला विश्वासच नव्हता. कारण अमेरिकेत जाण्याचे तिकीट फार महाग होते. पण आई म्हणाली, "तू जा, मी बँकेशी बोलते." पण ती बँकेशी बोललीच नाही. तिने आपल्या जवळचा शेवटचा सोन्याचा दागिना विकला आणि आज दिल्लीतील अतिशय मानाच्या प्रतिष्ठित हॉलमध्ये तो आपल्या आईसोबत भारताच्या पंतप्रधानांच्या समोर स्टेजवर उभा होता आणि क्षणभर त्याला संपूर्ण जगाचा विसर पडला होता. फक्त आईचा संथ सौम्य श्वास आणि आईच्या हाताची ऊब त्याला जाणवत होती. पत्रकारांनी या तंत्रज्ञानाच्या सम्राटाविषयी आणि पंतप्रधानांबद्दल अनेक लेख प्रसिद्ध केले होते. परंतु सुंदरच्या आठवणीत राहिली ती त्या रात्र शांतपणे हॉटेलवर परतल्यावर आईने लहानपणीसारखा त्याचा हात हातात घेऊन म्हटले, "तू विसरला नाहीस, एवढेच मला पुरेसे आहे." त्यावर सुंदर उत्तरला, "आई, तू कधीही काहीच मागितलं नाहीस. हेच आम्हाला कधी विसर न पडण्यासारखं आहे." धन्यवाद.